नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. बोरखेडा येथील एका शेतातील रखवालदाराच्या 4 मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या. धुळे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन शिबिर संपन्न. शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्यामुळे काही कोविड सेंटर बंद, तरी सुद्धा धोका टळलेला नाही. आर्णी शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी. महाराजस्व अभियानांतर्गत लळिंग येथे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न. शिवार भेटी घेऊन दिली माहिती. नागाई माता मंदिर संस्थांतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी घेण्यात येणारा दांडिया व यात्रोत्सव रद्द. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीचा नवरात्रोत्सव व इतर कार्यक्रम रद्द. कोरोना योद्धा म्हणून राज्यपालांच्या हस्ते सन्मान झालेल्यांचा जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार. आणि शिंदखेडा येथील बीजासनी मंगल कार्यालयात शेतकरी बचाव डिजिटल रॅलीत काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी. आता बातमीपत्र विस्ताराने. रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील एका शेतातील रखवालदाराच्या 4 मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यामुळे रावेर तालुका हादरला आहे. रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील एका शेतातील रखवालदाराच्या 4 मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. या हत्याकांडामुळे रावेर हादरले आहे. मृतांमध्ये 2 भावंडांसह 2 बहिणींचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्तफा शेख यांच्या शेतात मेहताब गुलाब बिलाला हे रखवालदार असून ते पत्नी आणि 3 मुले व 2 मुली यांच्यासह शेतात राहतात. मध्य प्रदेशातील गढी येथील चुलत भावाच्या नातवाच्या दशक्रिया विधीसाठी ते पत्नी व एका मुलासह गेले होते. शेत शिवारातील घरात सविता वय 14, राहुल वय 11, अनिल वय 8, राणी वय 5 हे 4ही भावंडे घरी होते. मात्र शुक्रवारी मध्यरात्री ही भावंडे झोपेतच असताना अज्ञातांनी कुऱ्हाडीने 4 भावंडांची निर्घृण हत्या केली. या घटनेने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. उपपोलीस अधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली, तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला असून ही हत्या नेमकी कोणी व कोणत्या उद्देशाने केली याची चौकशी पोलीस करीत आहेत. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरखेडा या गावाच्या शिवारामध्ये एका शेतामध्ये 4 अल्पवयीन मुलांची हत्या झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. या मुलांची सर्व 4च्या 4 यामध्ये 2 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत. तर यांची धारदार शस्त्राने हत्या केलेली आहे. या घटनेच्या संदर्भात FIR रावेर पोलीस स्टेशनला 302 IPCच्या अंतर्गत दाखल केली जात आहे आणि याचा पुढील तपास हा डायरेक्ट IPS अधिकारी ASP जळगाव कुमार चिंता यांच्याकडे देण्यात येत आहे. माननीय IG नाशिक रेंज यांच्या आदेशान्वये आपण एक SIT टीमचं गठीत यामध्ये करतोय, जे तपास कुमार चिंता IPS यांच्याकडे असेल आणि त्याच्या अंतर्गत 4 PI दर्जाचे अधिकारी त्यांना या तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी असतील. फॉरेन्सिक एव्हिडन्स, सायंटिफिक एव्हिडन्स, त्याचप्रमाणे इंटरोगेशन आणि घटनास्थळ आणि इतर बाबी या प्रत्येक बाबीचं त्यामध्ये आम्ही कामाचं वाटप करून या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्याचं आणि तात्काळ अटक करण्याचं एकंदरीत नियोजन केलेलं आहे. सर, कशावरून झाली असेल घटना, काही प्राथमिक अंदाज? हा सगळा जो मुद्दा आहे तो तपासाचा आहे. त्या तपासात येणाऱ्या बाबी आहेत. ते जसा तपास प्रोग्रेस होईल त्यानुसार आपल्याला. कोणत्या हत्यारांचा वापर झाला सर यात? इथे घटनास्थळावर एक कुऱ्हाड आम्हाला मिळालेली आहे. तिचा घटनास्थळ पंचनामा सुरू आहे आणि त्या शस्त्रानेच वार केल्याची एकंदरीत संशयित आरोपी असं तुम्हाला समजा, संशयित आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहे का? हा तपासाचा भाग आहे. तर यासाठी आरोपी शोधण्यासाठी आपण काही पथक तयार करून पाठवणार आहात का? ही पथकं जी आहेत म्हणूनच सांगितलं की SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत केलेली आहे. त्यामध्ये 4 PI दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांना या
आरोपी निष्पन्न करून अटक करण्याचं कामकाजही देण्यात आले. सर मुलींचं पोस्टमॉर्टम सर काही ढाकेदोरे असले सर तपासातल्या बाबी मी आत्ताच डिस्क्लोज करू शकत नाही. पोस्टमॉर्टम योग्य त्या काळजीसह वरिष्ठ डॉक्टर्स असतील अशा पद्धतीनं केलं जाईल. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय ट्रान्सपरंटली आणि इन कॅमेरा प्रोसिडिंगसह केल्या जातील. आमचं जेवढं सहकार्य शक्य आहे, फॅमिलीला मदत आणि सहकार्य पोलिसांच्या दृष्टीने शक्य आहे ते सगळं करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पदवीधर सेवा ज्येष्ठता यादीतून 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पदवीधर सेवा ज्येष्ठता यादीतून 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पदवीधर सेवा ज्येष्ठता यादी ही 10 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची अंतिम यादी फेब्रुवारी 2020 मध्ये करण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती ही जिल्हा परिषद शिक्षकांमधून होते. ही वेतनोत्ती असते. ही वेतनोत्ती करण्यासाठी सदर समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात पात्र उमेदवारांचे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची कागदोपत्री पडताळणी करण्यात आली. तदनंतर कोविड-19 नियमांचे पालन करीत सेवा ज्येष्ठता प्रमाणे पात्र उमेदवारांना क्रमाने बोलवून स्क्रीनवर तालुकानिहाय गावे दाखवण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी वाणमती सी, शिक्षणाधिकारी मनीष पवार, शिवानंद बैसाने, रवींद्र खैरनार, गमन पाटील, राजेंद्र पाटील, देविदास महाले, नवीनचंद भदाने, भटू पाटील, प्रवीण भदाने, उमराव बोरसे यांच्यासह धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर येथील गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पदवीधर सेवा ज्येष्ठता यादी ही 10 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अंतिम 24 फेब्रुवारी 2020 रोजी अंतिम करण्यात आली. त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेअंतर्गत 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी विषय शिक्षकांची नियुक्ती ही जिल्हा परिषद शिक्षकांमधून होते. ही वेतोन्नती असते. ही वेतोन्नती करण्यासाठी आज या ठिकाणी कॅम्प आयोजित केला आहे. याच्यामध्ये भाषा, त्यानंतर विज्ञान आणि सामाजिक शास्त्र अशा 3 विषयांमधून पदवीधर निवडल्या जातील. ज्या शाळांना, जिल्हा परिषद शाळांना आज उच्च प्राथमिकचे वर्ग सुरू आहेत आणि त्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे, पदवीधर शिक्षकांची, तर ती आज होते. माननीय अध्यक्ष, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवी यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही काउन्सिलिंग समुपदेशनाने पार पडणार आहे. त्या ठिकाणी सर्वांना स्क्रीनवर गावा दाखवले जातील. कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट तपासल्यानंतर, जो प्राथमिक शिक्षकाची कागदपत्र तपासणी केल्यानंतर त्यांना या ठिकाणी बोलवलं जाईल. त्यांच्या आवडीचं गाव घेण्यात येईल आणि मग ते त्या गावावर जातील. त्या पद्धतीची आजची प्रक्रिया आहे. धन्यवाद. धुळे जिल्ह्यासह शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्यामुळे शहरातील काही कोविड सेंटरला चक्क कुलूप लावण्याची वेळ आली असली तरी नागरिकांनी बिनधास्त न होता मास्क, सॅनिटायझर वापरून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले आहे. गेल्या 10 ते 12 दिवसापासून जिल्ह्यासह शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्यामुळे परिणामी शहरातील काही कोविड केअर सेंटरला चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे. तरी सुद्धा नागरिकांनी बिनधास्त न राहता नियमित मास्क, सॅनिटायझर वापरून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी केले आहे. शहरात एप्रिल महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला होता. त्याच महिन्यात एकाचा मृत्यू झाला. नंतर टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्या वाढत गेली. तर सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येने 5,000चा टप्पा पार केला होता. त्यामुळे प्रशासनास अजमेरा महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय तसेच अनेक ठिकाणी कोविड सेंटर उघडण्यात आले होते. रुग्णसंख्या वाढल्याने शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झाले होते. मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये रुग्णसंख्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे महापालिकेच्या दोन्ही कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या 0 झाल्यानंतर अजमेरा महाविद्यालयातील कोविड सेंटर बंद ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण आजपर्यंत 12,990 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील 12,249 रुग्ण बरे झाले आहेत. तर 371 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवार अखेर फक्त 370 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर कोविड सेंटरमध्ये रुग्णच नसल्यामुळे कोविड सेंटर बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून येत असले तरी कोरोनाची दुसरी लाट येणार असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी गेल्या 6 महिन्यात स्वतःची काळजी घेतली. त्याचप्रमाणे पुढील काही महिने मास्क व सॅनिटायझरचा वापर नियमित करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी केले आहे.
कोविड-19 या विषाणूमुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, गेले 7-8 महिने आपण तिचा सामना करीत आहोत आणि आपण पाहतोच आहोत की धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 20,000च्या आसपास रुग्ण झालेले आहेत. आता जरी परिस्थिती आपल्याला आटोक्यात आलेली दिसत असली तरीही जोपर्यंत या विषाणूवरती लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारची ह्याच्यामध्ये ढिलाई येऊ देऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांना, धुळेकर जनतेला हे पोलीस डिपार्टमेंटतर्फे मी कळकळीचं आवाहन करतो की ज्या प्रकारे आपण लॉकडाऊनमध्ये आपलं सर्व सुरू ठेवलं होतं किंवा मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, हायजीनचं पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ धुणे, हे जे आपण हे जे आपल्या आयुष्याचा, लाईफस्टाईलचा आपण भाग बनवला होता तोच आपण सुरू ठेवावा. बऱ्याच ठिकाणी दिसून येते की काही नागरिक मास्कचा वापर करत नाहीत कारण त्याचं गांभीर्य थोडंसं कमी झालेलं दिसतं. परंतु असं न करता मास्क वापरणे हे तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या परिवाराच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्याचमुळे महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही देखील एक मोहीम केलेली आहे. त्याचाच एक भाग हा म्हणजे मास्क घालणे आणि त्याच्याबद्दलचा जनजागृती करणे. त्यामुळे मी परत एकदा आवाहन करतो सर्वांना की कुठल्याही प्रकारची ढिलाई याच्यामध्ये येऊ देऊ नये. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग हे करावा आणि हात स्वच्छ सॅनिटायझरने धुवा. धुळे तालुक्यातील आर्णी शिवारात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धुळे तालुक्यातील आर्णी शिवारात गुरुवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हवामान विभागातर्फे जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी व गुरुवारी सायंकाळी तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कपाशी, ऊस, ज्वारी आदी पिके जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. आर्णी शिवारातही गणेश धनगर यांच्या कपाशी व ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. तरी कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मी गणेश लोटन धनगर, शेतकरी वरखेडी, शेतशिवार आर्णी वरखेडी. माझा 1.5 एकर ऊस लावलेला होता. कालच्या अवकाळी मुसळधार पावसाने पूर्ण ऊसाचं नुकसान झालेलं आहे. पूर्ण ऊस झोपलेला आहे. तरी शासनाने त्वरित पंचनामे करून तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्यांना आदेश देऊन शासनाने त्वरित पंचनामे करावेत व आम्हा शेतकऱ्यांना ती जी मिळणारा नुकसान भरपाई असेल ती त्वरित सरकारने जाहीर करावी अशी मी शेतकरी तुम्हाला विनंती करतो. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करावे यासाठी महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे. धुळे तालुक्यातील लळिंग येथे तहसीलदार ग्रामीण कार्यालयामार्फत महाराजस्व अभियानांतर्गत कार्यक्रम अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. धुळे तालुक्यातील लळिंग येथे महाराजस्व अभियानांतर्गत गाव शिवार फेरी व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे हे उपस्थित होते. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे. सुरुवातीस कृषी सहाय्यक अमित भामरे यांनी महाराजस्व अभियानाबाबत माहिती दिली. प्रमुख अतिथी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार गायत्री सेंदाने यांचा ग्रामस्थांतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रांताधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना महाराजस्व अभियानाबाबत माहिती दिली. ग्रामस्थांतर्फे वसंत सावंत, अशोकसिंह परदेशी, पत्रकार निलेश जगदाळे यांनी समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक अमित भामरे तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील सुनीलसिंह परदेशी यांनी केले. यानंतर अधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रदीप सावंत, आनंदा पवार, किसन शहापूरकर, निमजी बोरसे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील, श्यामसिंह परदेशी, काशीनाथ गेनाप्पा, सरकारी हिरालाल सोनवणे, तलाठी गजबिये, धोंडू जिप्रे, लक्ष्मण बारसे, हिरालाल बागुल, नाना गेनाप्पा, अशोक सावंत, शिवाजी सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, पोलीस पाटील आहे, कोतवाल आहे आणि गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी यांनी गावाचं पूर्ण शिवार हे फिरायचं आहे. आणि मग त्यामध्ये पुढं शासकीय जमीन अतिक्रमण आहे का, नंतर पुढं पानन, आता बऱ्याच गावामध्ये पानन रस्ते आहे पण रस्ते फक्त नावाला आहे.
कुठे रस्ते सगळे रस्ते लोकांनी अतिक्रमण करून ठेवले. तर असे रस्ते शोधून काढणे. पहिल्यांदा आपल्याला अतिक्रमण कुठं झालं हे बघायचं आणि मग नंतर ते आपल्याला अतिक्रमण काढायचं पण असतात. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी शासकीय जमिनीवरती काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. काही ठिकाणी जे काही लोकांनी शर्तभंग केलेला आहे. काही लोकांनी बिना परवानगीने बांधकाम केलेलं आहे. तर ते बांधकाम जे केलेलं आहे ते आपल्याला रेग्युलर ठेवून द्यायचं आहे. परंतु पहिल्यांदा हे शोधणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक गावात शिवार फेरी घ्यावी असे शासनाचे आदेश आहेत. आमच्या अडचणी आपल्यापर्यंत पोहोचतील अशी मी आशा करतो आणि पूर्ण होतील. तर आज आम्हाला तिकी शिवारमध्ये आमचे कमीत कमी सगळी जमीन तिकडच, तर त्या ठिकाणी जाण्यासाठी एक तलाव आडवा येतो आणि त्या तलावातनं आम्हाला कसरत म्हणजे फारच उंचन आम्हाला पार करावं लागतं. त्याच्यात बैलगाडी जाऊ शकत नाही, मोटरसायकल जाऊ शकत नाही. परंतु आम्ही पायी सुद्धा अशा स्थितीत जातो की घरी येऊ का नाही किंवा शेतात पोहोचू का नाही अशी परिस्थिती आपण प्रत्यक्ष बघू शकता, आजही बघू शकता. ती फार दिवसांपासून आम्ही तक्रार केलेली आहे, परंतु त्याची दक्षता आजपर्यंत कोणीच घेतलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्या अतिवृष्टीमुळे आम्हाला यावर्षी जवळजवळ मी डाळिंब लावलेला आहे 1 एकरभर. त्याला मी 40-50 हजार रुपये खर्च केले. परंतु अतिवृष्टीमुळे त्याच्या मुळ्या सगळे ढिल्ले होऊन झाड चांगलं होतं, फळही चांगले आलेले होते, बरेचसे तोंडे आलेला घास होता. परंतु त्या अतिवृष्टीमुळे सगळे झाड विचित्र झाले आणि सगळे फळं आम्हाला पाडावं लागले. अशा स्थितीत आज शून्य शेतकरी खर्च सुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती आमच्या गावात आज आहे. साहेबांनी मगाशी बरेच मुद्दे सांगितले की तुमचे रेशन कार्ड, शिवारामधल्या काही अडचणी असतील, तुमच्या वहिवाटी असतील, रस्ते असतील, पानंदी असतील, या सगळ्याचा एक आढावा घ्यायचा आणि त्या दृष्टीनं कसा पुढे जाता येईल हे यामध्ये अपेक्षित आहे. आपल्या ग्रामस्थांनी 2-3 मुद्दे मांडले की तुमच्या तलावाकडून गावाच्या पलीकडे जाण्याचा जो रस्ता आहे शिवारामध्ये त्याची मोठी अडचण आहे. पलीकडे बरंच मोठं क्षेत्र आहे आणि तुम्हाला वहिवाटीसाठी किंवा शेती करण्यासाठी जाण्याला तुम्हाला आणि तुमच्या पाळीव जनावरांना अडचण होते. आता आपल्याला कल्पना असेल की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असे साखो किंवा जर रस्ते काढले असतील तर ते केले जातात. कदाचित माझा अंदाज आहे आपण जर इतकी मोठी अडचण आहे असं सांगतात तर तिथे लोकप्रतिनिधींच्या मार्फत याचा यापूर्वीच प्रस्ताव झाला असू शकेल. नसेल तर परत आपण या जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील यांच्या मार्फत आपण जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करू आणि आता लगेच त्याचा निधी उपलब्ध होईल का नाही सांगता येत नाही, परंतु जेव्हा होईल त्यावेळी प्राधान्यानं तो तुमचा रस्ता करण्याचा आपण प्रयत्न करू. अनेक गावाला ऐतिहासिक गाव म्हटलं जातं. तसं तुम्ही उल्लेख केला की हे ऐतिहासिक गाव आहे. पण लळिंग हे फक्त ऐतिहासिक गाव नाही आहे, हे भूगोलामध्ये सुद्धा प्रसिद्ध असलेलं गाव आहे. म्हणजे हे गाव तसं की नशिबानं असं समजेल, कारण इतिहास आहे आपल्या पाठीमागे डोंगरा एवढा इतिहास उभा आहे. परंतु भूगोलाच्या सुद्धा प्रमुख जी पुस्तक आहे त्यामध्ये लळिंगच्या पूर्णाचा, लळिंगचं जे पूर्ण आहे त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणून समजते त्या कंपनीमार्फत पण इथं विकासाचं काम पूर्वी केलं गेलं होतं. आता त्याची परिस्थिती माहिती नाही, पण हे मी पूर्वी वाचलेलं सांगत आहे. म्हणजे लळिंगच्या पूर्णाची देणगी सुद्धा तुम्हाला पिढी जात आहे किंवा जन्म जात आहे. त्याच्या दृष्टीने तुम्ही नशिबान. तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही धुळ्यासारख्या फार मोठ्या महानगराच्या जवळ आहात. म्हणजे जो तुमचा दुधाचा व्यवसाय आहे किंवा इतर जे त्याचा जो व्यवसाय आहे आणि कमीत कमी रोजंदारी असेल किंवा एखादे छोटे मोठे विक्री व्यवसाय असेल. साक्री तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या नागाई माता मंदिर संस्थांतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी घेण्यात येणारा दांडिया व यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मठाधिपतींनी दिली. साक्री तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या नागाई माता मंदिर संस्थांतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी घेण्यात येणारा दांडिया व यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती मठाधिपती 1008 प्रणयगिरीजी महाराज यांनी दिली. कोकले गावाजवळ पांढरा नदीच्या किनारी नागाई माता मंदिर आहे. तालुक्यातील जागृत देवस्थानांपैकी एक असलेल्या नागाई माता मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी होत असते. नागाई माता मंदिर हे 51 फूट उंचीचे असून मंदिर परिसरात योगीराज नागबाबा यांची संजीवन समाधी आहे. जवळच महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. परिसरात साधू संत यांचे समाधीस्थळ असून 40 बाय 40 आकाराचे भाविकांच्या स्नानासाठी गौतम कुंड आहे. याचबरोबर मंदिर परिसरात केवड्याची बाग आहे. अशा या निसर्गरम्य ठिकाणी नागाई देवीचे मंदिर असल्याने भाविक या ठिकाणी येण्यास अधिक पसंती देतात. नागाई माता ही 64 कुळांची देवी असल्याने नवरात्रोत्सवात भाविकांकडून कुलस्वामिनीसाठी मानता, होम हवन, थाट, महाआरती, महाप्रसाद आदींचे आयोजन करण्यात येते. परंतु कोरोना महामारीमुळे यावर्षी नवरात्रीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरवर्षी मंदिर परिसरात रंगरंगोटीवरून विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात येते. परंतु यावर्षी रंगरंगोटी व विद्युत रोषणाई न करता साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंदिर संस्थांतर्फे घेण्यात आला आहे. आपल्या साक्री तालुक्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान श्री नागाई माता मंदिर, ह्या मंदिरामध्ये खूप अनादी परंपरा आहे. इथे साधू संतांचा वास आहे. साधू संतांच्या अनेक समाधी आहेत. साधू संतांनी या भूमीमध्ये खूप तपस्या केलेली आहे आणि अशा भूमीमध्ये श्री संत नागाबाबांची संजीवनी समाधी आहे. संजीवनी समाधी जागृत समाधी आहे बाबांची. दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये आपल्या नागाई माता मंदिरामध्ये मोठी यात्रा उत्सव असायचा, परंतु ह्या कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी हा यात्रा उत्सव रद्द करण्यात आलेला आहे. दरवर्षी आपण आपल्या मंदिरासाठी रोषणाई, दांडिया, गरबा इत्यादी जे कार्यक्रम, अष्टमीला खूप मोठा होम यज्ञ होत होता, तोही ह्यावर्षी रद्द करण्यात आलेला आहे. सर्व कार्यक्रम ह्यावर्षी रद्द करण्यात आलेले आहेत. पंचक्रोशीतील सर्व भक्तिमंडळ, भाविक भक्त गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी नागाई मंदिर परिसरात येत असतात. परंतु ह्यावर्षी सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की कोरोना प्रादुर्भावामुळे ह्यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. परंतु जे रेग्युलरचे कार्यक्रम, काकड आरती, शयन आरती आणि अष्टमीला जे कन्यापूजन, वैयक्तिकरित्या होम, हे सर्व कार्यक्रम होतील. परंतु सार्वजनिक कार्यक्रम जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत. एवढं सांगून कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीचा नवरात्रोत्सव व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीचा नवरात्रोत्सव रद्द करण्यात आला असून नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे एकविरा देवी ट्रस्टच्या वतीने अत्यंत साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी दिली. दरवर्षी देवीच्या आरतीला बाहेरून येणारे प्रमुख पाहुणे यंदाच्या उत्सवाला नसतील. सर्व विधी व पूजापाठ हे मंदिरातील पुजारी करणार आहेत. नवरात्रोत्सवात भाविकांना मंदिरात येता येणार नसले तरी त्यांची एकविरा देवीप्रती असलेली श्रद्धा पाहता मंदिराबाहेर मोठा LCD TV स्क्रीन बसवण्यात येणार असून त्यानुसार देवीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. नवरात्रोत्सवातील दांडिया व गरबा यांनाही परवानगी नसल्यामुळे दांडिया व गरबा प्रेमींच्या उत्साहावर यावर्षी विरजण पडले आहे. श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट उद्या 17 पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. यावर्षी कोरोनामुळे नवरात्रोत्सव अगदी साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. आरती देखील फक्त पुजारी करतील, यजमान वगैरे नसतील आणि जे लोक जे भाविक दर्शनासाठी येतील त्यांना आपलं पायरीपासूनच दर्शन घेऊन जावे लागणार आहे. त्या दर्शनाच्या सोयी म्हणून आम्ही एक LED स्क्रीन लावणार आहोत. देवीचं दर्शन त्या LED स्क्रीनमधून घेता येईल. बस एवढंच. आणि अगदी पूर्ण 10 दिवस साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा होईल आणि देवी देवतांचे जे आहेत आपले सोपस्कार सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी करावे. मंदिरातले पुजारी करणार आहेत. पुजारी त्यांचे रोजची पूजा, विधी, आरती हे पुजारीच करतील. पुजारी व्यतिरिक्त कोणी नसणार.
कोणालाही मंदिरामध्ये प्रवेश नसणार याची नोंद घ्यावी आणि भाविकांनी करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याच्याकडे आपणही जपायचं, आपल्या फॅमिलीलाही जपवायचं आहे आणि सगळ्यांकरता सुविधा करावी अशी माझी नम्र विनंती आहे आणि यावर्षी आपला नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने करावा. धुळे जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका श्रीमती प्रतिभा घोडके यांचा कोरोना योद्धा म्हणून राज्यपालांच्या हस्ते गुरुवारी सन्मान करण्यात आला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोना योद्धा प्रतिभा घोडके, नरेंद्र शिंदे व जितेंद्र कणके यांचा सत्कार करण्यात आला. धुळे जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका श्रीमती प्रतिभा घोडके यांचा कोरोना योद्धा म्हणून राज्यपालांच्या हस्ते गुरुवारी सन्मान करण्यात आला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोना योद्धा प्रतिभा घोडके, नरेंद्र शिंदे व जितेंद्र कणके यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश कोरोना महामारीच्या संकटाशी लढा देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका प्रतिभा रमेश घोडके यांनी उत्कृष्टरित्या रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा दिली. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते घोडके यांना गुरुवारी राजभवनात कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यामुळे धुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांतर्फे त्यांच्याबरोबर नरेंद्र शिंदे व जितेंद्र कणके या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर कुंदन वाघ, डॉक्टर नितीन बाविस्कर, अभिषेक पाटील, मनीष बाविस्कर, कमलेश परदेशी, किशोर हलगे, डॉक्टर जयेश सोनवणे, समिधा कवळे, पूजा थोरात, मीरा शिंदे, तृप्ती आरोळे, रुपाली चौधरी, कविता शिरसाट, ज्योती दुर्ले, सागर पाटील, सुशील गायकवाड, भाऊलाल वाघ आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालय धुळे येथे अधिपरिचारिका या पदावर बाह्य रुग्ण विभाग येथे मी इन्चार्ज म्हणून पद सांभाळत आहे. माझा जो आज 15/10/2020 रोजी कोरोना योद्धा म्हणून महामहिम राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी साहेब यांच्या हस्ते जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी राज्यपाल महोदयांचे, आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब आणि आपले सचिव व्यास सर यांचे देखील मी खूप खूप आभार मानते. आणि त्यांनी ह्या कोरोना काळामध्ये ज्या काही सूचना दिलेल्या होत्या आरोग्यमंत्री साहेबांनी त्या सूचनांचं संपूर्णपणे पूर्ण महाराष्ट्रात त्याचं पालन केलं जात होतं आणि त्या अनुषंगानेच सगळ्या गोष्टी रुग्णांच्या सोयीने होत होत्या आणि दिल्या जात होत्या. ह्या सत्कारासाठी जिल्हा रुग्णालयातून आमची जी नावं आमच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी साहेबांनी पुढे सुचवली त्याबद्दलही त्यांचे खूप खूप आभार मी मानते. आणि जिल्हा शल्यचिकित्सक सर माणिक सांगळे सर, डॉक्टर अश्विनी भांबरे मॅडम, डॉक्टर महेश गडांगे सर, डॉक्टर संजय शिंदे सर यांचे नेहमी मला मोलाचे मार्गदर्शन लाभत आलेले आहे. त्याबद्दलही मी त्यांचे खूप आभार मानते. यानंतर ह्या कोरोना योद्धामध्ये माझ्याबरोबरीने जे माझ्याबरोबर काम करणारे माझे अधिपरिचारक आहेत त्यांचा सुद्धा हा सत्कार असून माझ्याबरोबर डॉक्टर, वर्ग 4 कर्मचारी जे काय आहेत ह्यांचा सुद्धा तो सत्कार आहे. एक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये जाऊन तिथे त्यांचा तो सत्कार घेतलेला आहे की घेतलेला असून त्याबद्दल मी पूर्ण जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आरोग्यमंत्री साहेबांचे आणि राज्यपाल महोदय साहेबांचे आभार मानते. आणि ह्यासाठी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आपले जिल्हाधिकारी साहेब यादव साहेब यांचे सुद्धा सतत मार्गदर्शन लाभत असल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि आज आमचा तो गौरव करण्यात आला पूर्ण परिचारिकांचा सर्व स्तरावर. त्याबद्दल मी त्यांचे सर्व मान्यवरांचे आभार मानते. आणि ह्यासाठी संपूर्णपणे धुळे जिल्ह्यातील जी आपली जनता आहे त्या जनतेचे सुद्धा मी आभार मानते की जनतेने सुद्धा तेवढ्याच मोलाचं सहकार्य केलेले आहे. आणि त्यामुळेच आपण आपल्या धुळ्यामधून कोरोनाचा जो प्रसार झाला होता तो बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. त्याबद्दल धुळेकर जनतेचे सुद्धा तेवढेच आभार. अजूनही कोरोना हा आपला आजार गेलेला नसून तरी आपलं धुळेकर जनतेला माझी एकच विनंती असणार आहे की जे काही आपले वरून आदेश असतात आरोग्यमंत्री साहेबांचे आणि आपले जिल्हाधिकारी साहेबांचे तर त्या आदेशानुसारच सर्वांनी मास्क वापरणे, हँडवॉश करणे, त्वरित तुम्हाला जर सर्दी खोकला झाला असेल तर त्वरित दवाखान्यात जाऊन स्वॅब कलेक्शन देणे ते ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि असंच सहकार्य संपूर्णपणे धुळेकर जनतेने द्यावे अशीच मी धुळेकर जनतेला आवाहन करते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी धोरणाविरोधात शेतकरी बचाव डिजिटल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिंदखेडा येथील विजास आणि मंगल कार्यालयात ही रॅली पाहण्यासह काँग्रेस नेत्यांचे भाषण ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी धोरणाविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसतर्फे शेतकरी बचाव डिजिटल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिंदखेडा येथील विजास आणि मंगल कार्यालयात ही रॅली पाहण्यासह काँग्रेस नेत्यांचे भाषण ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तीनही विधेयक शेतकरी विरोधी असल्यामुळे शिंदखेडा तालुका काँग्रेसतर्फे त्यांचा निषेध करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या शेतकरी विरोधी विधेयकाबाबत राज्यभर काँग्रेसतर्फे शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसचे प्रभारी विनायकराव देशमुख, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, काँग्रेसचे इंटक तालुकाध्यक्ष प्रमोद सिसोदे, हेमराज पाटील, प्रकाश पाटील, श्यामकांत पाटील, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक दीपक अहिरे, उदय देसले, पांडुरंग माळी, डॉ प्रशांत बागुल, डॉ जे.पी. बोरसे, माधवराव बडगुजर, आबा मुंडे, कुलदीप निकम, महेंद्र माळी, विशाल साळुंखे, पंजाबराव सोनवणे यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आणि आमचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रामध्ये नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन झालेलं आहे. आणि मला अतिशय आनंद वाटतो की धुळे जिल्ह्यामध्ये श्याम सनेर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने याचं आयोजन झालं आहे. कारण येताना मी अनेक गावामध्ये भेटी दिल्या, तर प्रत्येक गावामध्ये स्क्रीन लावलेले होते आणि लोक त्या ठिकाणी वाट पाहत होते की आता हे भाषण कधी होईल. त्यामुळे मी पहिल्यांदा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेरजी यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, प्रामुख्याने सिंदखेडच्या तुमच्या युनिटला मनापासून मी धन्यवाद देतो. कारण अतिशय चांगला उपक्रम आज तुम्ही हा हाती घेतला, सगळ्या महाराष्ट्राने घेतला, त्यात तुम्ही सहभागी झाला. यात 2-3 मुद्दे आहेत महत्त्वाचे की शेतकऱ्यांना पुन्हा ब्रिटिश राजवटीकडे घेऊन गेल्यासारखं या परिस्थिती निर्माण झाली आहे. एकतर या भाषणांमध्ये आपण ऐकलं, पण शेतकऱ्यांनी फक्त एवढं समजून घेतलं पाहिजे की पुढच्या काही काळामध्ये मार्केट कमिटीची व्यवस्था बंद होऊ शकते. दुसरा मुद्दा असा आहे की जसं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं की पहिल्या वर्षी तुम्हाला खाजगी व्यापारी चांगले भाव देतील, पण दुसऱ्या वर्षी जर मार्केट कमिटी बंद पडली तर ते भाव पूर्णतः खाली पाडले जातील आणि शेतकऱ्यांची लुटालूट त्यामध्ये केली जाईल. महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे की मार्केट कमिटीवर आज मजूर तिथं काम करतात, हमाल तिथं काम करतात, मापाडी काम करतात, यांच्या प्रश्नांच्या संदर्भात काय, यांचे रोजगार जातील, यातनं काही महसूल मिळतो तो राज्य सरकारला मिळतो, तो आता बंद होईल आणि सरकारच्या उत्पन्नावर याचा परिणाम होईल. मग हे सगळं कोणाला मिळणार आहे? हे खाजगी कंपन्यांना मिळणार आहे. मग खाजगी कंपन्या कोण? सगळ्या देशाला माहिती आहे की आजकाल मोदी आणि शहांच्या डोक्यामध्ये अडाणी आणि अंबानी सोडून दुसरे कोणीच नाही. या सगळ्या अशा गोष्टी आहेत की शेतकऱ्याला आणखी संकटात टाकायचं काम या कायद्यामध्ये होणार आहे. आणि दुर्दैवानं अजून शेतकऱ्यांच्या मध्ये ही जागरूकता झालेली नाही. म्हणून आज या निमित्तानं मला चांगलं इथं दिसतंय की या जिल्ह्यामधल्या किमान 4-5 लाख लोकांपर्यंत हे निश्चितपणे गेलेलं आहे. आणि आता हे तुमचा व्हिडिओ सुद्धा लोकांपर्यंत जाईल, आम्ही सगळीकडे पाठवू. लोक इथं किती उपस्थित आहेत यापेक्षा किती लोक पाहत आहेत हे देखील महत्त्वाचं आहे. आणखी यात एक मोठा धोकादायक जो भाग आहे की एखाद्या शेतकऱ्याला भाव जर मिळाला नाही, म्हणजे उद्या मी व्यापारी आहे मोठा आणि मी सांगितलं की याची क्वालिटी चांगली नाही, त्याला अपील नाही, त्याला चॅलेंज नाही, भाव मिळाला नाही, रिजेक्ट केलं, त्याला चॅलेंज नाही. चॅलेंज कुणाकडे करायचं की गावातल्या 2 एकराच्या शेतकऱ्यांनी प्रांताकडे जाऊन करायचं. शक्य आहे का? आज प्रांत करू शकेल? प्रांत म्हणेल मला माझीच कामं पडलीत, हे कामं मी कधी करणार? म्हणून शेतकऱ्यांच्या तरुण पिढीने, त्यांच्या मुलांनी आता याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा स्वीकारायचा नाही अशा प्रकारचा निर्धार केला पाहिजे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामजी सनेर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाईल. पुढचं काम आपल्याला करायचं आहे. या 30 तारखेपर्यंत धुळे जिल्ह्यातनं 5 लाख शेतकऱ्यांच्या सह्या आपण गोळा करतोय. कारण या राज्यातनं 2 कोटी शेतकऱ्यांच्या सह्या आपण सोनिया गांधींना देणार आहोत, राष्ट्रपतींना देणार आहोत. म्हणून आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये श्यामभाऊंनी तसं नियोजन केलंय, प्रत्येक गावामध्ये फॉर्म येतील, पण फॉर्मवर सही करण्यासाठी ही सही का करायची हे शेतकऱ्यांना समजून सांगा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कदाचित तुम्ही गेले तुमच्या आदरासाठी, तुमच्या मानासाठी लोक सही करतील, पण तशी सही घेऊ नका. हे कशासाठी सही करतो हे त्याला समजून सांगा, हे महत्त्वाचं आहे. आणि हे जर केलं तरच आपली पुढची पिढी जपेल. नाहीतर मी आहे, तुम्ही आहे, परमेश्वर कृपेने कोरोनाने जर आपल्याला काही केलं नाही तर आपण नाही जगू. तर परत जेव्हा भेटू तर त्यावेळेला असं असेल की आपल्याच शेतावर
आपल्याला शेतमजूर म्हणून काम करायची वेळ येऊ शकते, हा धोका लक्षात घ्या. मार्केट कमिट्या उद्ध्वस्त होतील, ग्रामपंचायतीमधनं मार्केट कमिटीत आपला एक प्रतिनिधी जातो, त्याचं अस्तित्व संपून जाईल, त्याचं महत्व संपून जाईल. संपूर्ण या सिस्टीमला धोका निर्माण करण्याचं काम हे सुरू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा आणि निषेध नोंदवा. पुन्हा एकदा धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. बोरखेडा येथील एका शेतातील रखवालदाराच्या 4 मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या. धुळे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन शिबिर संपन्न. शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्यामुळे काही कोविड सेंटर बंद, तरी सुद्धा धोका टळलेला नाही. आर्णी शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी. महाराजस्व अभियानांतर्गत लळिंग येथे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न. शिवार भेटी घेऊन दिली माहिती. नागाई माता मंदिर संस्थांतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी घेण्यात येणारा दांडिया व यात्रोत्सव रद्द. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीचा नवरात्रोत्सव व इतर कार्यक्रम रद्द. कोरोना योद्धा म्हणून राज्यपालांच्या हस्ते सन्मान झालेल्यांचा जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार. आणि शिंदखेडा येथील बीजासनी मंगल कार्यालयात शेतकरी बचाव डिजिटल रॅलीत काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.